हा चित्रपट म्हणजे आज एक मला मी जे अन्न खातो ते जे पिकवतो त्या शेतकऱ्यासाठी त्या बळीराजासाठी केलेला सिनेमा आहे। आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बळीराजाची परिस्थिती फार चांगली नाही। आजच मी कुठे वर्ध्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। कापसाला आणि सोयाबीनला अजिबात भाव नाही मिळाला आणि आत्महत्या केली। हे कधी थांबणार आहे? तर ह्या पिक्चरच्या निमित्ताने तरी लोकांमध्ये एक जनजागृती यावी। आपण म्हणजे सरकार आपल्या पद्धतीने काय करते ते करते, त्यांची मदत करते, पण आपण म्हणजे जर का मला हा आपला कॉमन मॅन आहे त्याला जर का मला उत्तेजित करता आलं की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करूया, ह्या सिनेमाच्या निमित्ताने जर का ते झालं तर माझं सिनेमा बनवण्याचं जे काही ड्राईव्ह होता तो पूर्ण होईल। सर 2009 नंतर जवळपास 16 वर्षांनी हा चित्रपट एक वेगळंपणे आत्ताचं जे अस्तित्व आहे त्याला पाहता कशा प्रकारे राज्य सरकार असेल किंवा मग जनमानसामध्ये हा पिक्चर पोहोचेल? संदेश एकतर हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हा माझाच सिनेमा होता, म्हणजे मीच लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला, संजय छाबरे यांनी निर्माण केलेला। तर त्या सिनेमाचा आणि ह्या सिनेमाचा तसा काही संबंध नाही। हा एक स्वतंत्र सिनेमा आहे। त्यात सचिन खेडेकर मुख्य भूमिकेत होते, ह्यात शिवाजी महाराज मुख्य भूमिकेत आहेत। आणि हा प्रश्न जो आहे तो शहरी प्रश्न होता। मराठी माणसाची शहरात होणारी कुचंबना, त्याचा होणारा त्रास, त्याच्यावरती भाष्य करणार होता। हा माझ्या बळीराजासाठीचा पिक्चर आहे। आणि म्हणजे इच्छा हीच आहे की आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येत नाही की आपण जेवत असताना एक घास खातो, त्या घासाच्या मागे कधी कोणीतरी एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल तर त्यांच्याबद्दल थोडीशी संवेदनशील व्हावं आणि त्यांचं आयुष्य कसं आपल्याला आनंदी करता येईल ह्याचा आपण विचार केला तर मला वाटतं फार अशक्य होणार नाही। आपल्याला शेतकरी आत्महत्या लोकांना थांबवता येईल, म्हणजे आपण बाकी कोणावर अवलंबून न राहता आपणच जर का ठरवलं आपल्या महाराष्ट्राच्या जनतेने, तर मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तेवढी ताकद आहे की ते एकही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही। शेतकऱ्यांना काय आव्हान करणार मी? शेतकऱ्यांना उद्या करा, आज नको। आज बोला कोणाशी तरी, उद्या करा। मग उद्या विचार केला तर म्हणा मग उद्या करा, पण कोणाशी तरी बोलले तर आज मला लोकांना त्यांची दुःख कळतील। आपण त्यांचं दुःख सगळ्यांनी मिळून एकत्र कसं दूर करता येईल हे आपण नक्कीच विचार करू शकतो। शेतकऱ्यांसाठी शासन प्रशासन कुठेतरी आपण त्याचा विचार नको करूया। माझं म्हणणं आहे की सुरुवात आपण स्वतःपासून करावी। शासन आपल्या पद्धतीने करते, काय कर्जमाफी करते, काय योजना राबवते, बऱ्याचशा वेळेला तर योजना पोचत नाहीत शेतकऱ्यांपर्यंत। हे खूप दुर्दैव आहे, पण आपण ते काय करतात ह्याच्या आधी आपण काय करू शकतो याचा विचार करावा। म्हणून ह्या भावनेतून आम्ही सगळ्यांनी मिळून हा सिनेमा केलेला आहे। आणि माझी खात्री इथे बसलेले सगळे माझे जे कलाकार आहेत, जेव्हा वेळ येईल तेव्हा ते उभे राहतील शेतकऱ्यांसाठी। सर शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे, अनेक गडकिल्ले आहेत, त्या ठिकाणी देखील आपल्या या चित्रपटाचं प्रमोशन आहे ते देखील झालं, परंतु भिवंडीतील मंदिर का आणि काय महत्त्व आहे? नाही, हे एकच मंदिर आहे शिवाजी महाराजांचं, याचं फार कौतुक आहे। आणि परत ते असं शासन फायनान्स नाही आहे, इकडच्या शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीतनं डोनेट करून केलेलं मंदिर आहे। त्यामुळे मला वाटतं की आम्ही नसतो आलो तर मला वाटतं की ह्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये थोडीशी कमी राहिली असते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।